नाही घेऊ शकत आहे मी पैसे. हो दादा, पण ती रक्कम काही कमी नव्हती ना. राजू, जवळच्या माणसांपेक्षा ना पैसा मोठा नसतो, हे लक्षात ठेव. अरे हो दादा, कळतंय मला. पण नानांनी पैसे दिल्यानं धनु दीदीचं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? तिला झालेलं दुःख भरून निघणार आहे का? सांगा ना नाना तुम्ही. राजू, तू कोणाला प्रश्न विचारतेस कळतंय तुला? बोलतोय ना मी. सूर्या, अरे ते काही चुकीचं बोलत नाहीये. ना अख्खं गाव आम्हाला वाईट टाकायला निघालं होतं. तेव्हा ज्या 1-2 लोकांनी आम्हाला आदर दिला होता ना, त्यापैकी तुम्ही एक होता. अहो, सख्ख काका ते आम्हाला सोडून गेलं, पण तुम्ही आमच्या पाठीशी कायम राहिला. ना तुम्ही माझ्या वडिलांसारखं आहे. ह्याचं पैसे देऊन ना मला माझ्याच नजरेत नका खाली पाडू तुम्ही. माझा खरंच कोणावर राग नाहीये, आणि जे झालं ते चांगलंच झालंय. ते पैसे गेलं नसतं तर आज माझी बहीण त्या नालायक माणसांच्या घरात गेली असती. हो नाना, बरोबर बोलतोय दादा. नाही पुरे, तू दत्तू तुझा गुन्हेगार आहे. दत्तू, माफी मग धनुची. नाना, अहो मला सांगा, जिम काय स्वतःहून आला होता का आमच्याकडं मला पैसे ठेवायला द्या म्हणून? नाही ना. उलट दादाने स्वतःहून विश्वासाने दिले होते. का दिले बरं? कारण आम्ही तुम्हा सगळ्यांना आमच्या घरातलं मानतो म्हणून. आणि दादाने नेहमी आम्हाला शिकवलंय, घरच्या माणसांना एकदा का चूक कळली की त्यांना शिक्षा नसते द्यायची, उलट त्यांना मोठ्या मनानं माफ करायचं असतं. त्यामुळं माझ्या मनात जिम बद्दल काय बी राग नाही. बघितलंस, ही खरी सूर्याची श्रीमंती. पैसे देऊन सगळे विकत घेता येईल, पण संस्कार नाही. आणि हे संस्कार सूर्याने पोरीसने दिलेत. सूर्या, तुझ्यासमोर पैसा क्षुल्लक आहे. तुझ्यासाठी जीव बी द्यायला लागला ना तरी मी मागं पुढं बघणार नाही.